पोलिसांनाच धक्काबुक्की, तरीही सरकारी कामात अडथळ्याचा गुन्हा नाही। व्हायरल व्हिडिओमुळे तोफखाना पोलिसांवरच संशयाची सुई। 112च्या एका कॉलने उडाली खळबळ, पोलिसांशी हुज्जत, व्हिडिओ व्हायरल। सावेडीत नेमकं घडलं तरी काय? रात्रीचा गोंधळ अजूनही गुलदस्त्यात। अहिल्यानगर शहरातील सावेडी उपनगरातील पाईपलाईन रोडवरील हनुमान नगर कमानीसमोर 5 जुलैच्या रात्री घडलेल्या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली। 112वर मदतीचा कॉल आल्यानंतर तोफखाना पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले। मात्र त्यानंतर काही तरुणांनी पोलिसांशी हुज्जत घातल्याचा आणि गोंधळ झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। मिळालेल्या माहितीनुसार आकाश शिंदे यांच्या कपड्याच्या दुकानातून काही व्यक्तींनी कपडे घेतल्यानंतर पैसे देण्यास नकार दिल्याचा आरोप आहे। त्यानंतर दुकानदाराने तातडीने 112वर कॉल करून पोलिसांना पाचारण केले। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र या कारवाई दरम्यान झालेल्या गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहे। रात्री नेमके काय घडले, पोलिसांशी वाद कशामुळे झाला आणि व्हिडिओतील संपूर्ण घटनाक्रम काय होता, याबाबत शहरभर चर्चा रंगली। या प्रकरणातील व्हायरल व्हिडिओ आणि प्रत्यक्ष घटनाक्रम याबाबत पोलीस अधिकृतपणे काय भूमिका मांडतात याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। विनाकारण लोकांना मारते, काय काम नाही दाम नाही। आम्हाला 112चा कॉल आहे। तुम्ही परिस्थिती माहिती शब्दाला मान दिलेला आहे, आमच्याकडे प्रूफ आहे। ऑफिसचं कॉल आहे, इथलं कॉल नाही, मुंबईहून कॉल येतो। गाडी बोलवली, आवाज करा, जाऊ शकत नाही। मला धरलं का तुमच्या दाखल ओढणार आहे का मॅडम? पाईपलाईन रोडला 112 कॉल लावतो का तर माझं गचुरं धरून आमचं दोघं फुटे आणि माझं आणि शिवाय दिलं पाहिजे। काय बोल राहिले तुम्ही? 112चा कॉल लावतो का मी? बॉलर धरून शिवेगाळी केली आम्हाला। शिंदे म्हणून घेतलं याच्या कपड्याच्या दुकानात दारू घेऊन आलतो। तुमच्या हिशोबाने करा, मी आंदोलन तू काहीतरी बोलला म्हणून तू एवढा राग आला ना। लवकर पाठवा।